नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळत आहे इथे मधुभाऊंवरती कोणीतरी जीवघेणा हल्ला केलेला असतो, पण तो कोणी केला आहे हे माहीत नाही. तर ते शोधण्यासाठी CCTV फुटेज पाहण्यात येते. आता CCTVमध्ये असं दिसतंय की आपली कुसुमताई बाहेर जाते आणि त्याच्यानंतर तिथे सिस्टर येते. तेव्हा ह्या मधल्या पिरियडमधला जो काही सीन असतो ना, तो एडिट झालेला लक्षात येतं पोलिसांच्या. हे खरं तर ज्या व्यक्तीने केलं आहे तो व्यक्ती बाहेर उभा राहून ते सगळं ऐकत असतो आणि हसत असतो. मधुकर पाटलांना मारणारा व्यक्ती कोण ते तुम्हाला मिळणारच नाही. इथे त्याने धमकी दिली आहे आपल्या वॉचमॅनला आणि त्यालाही सांगितलं आहे कुणालाही कबूल व्हायचं नाही, मी होतो ते, असं धमकी देऊन तो तिथून निघून जातो. इकडे मात्र सगळेजण काळजीत असतात. आता हे फुटेज कसं शोधायचं म्हणून सगळेजण प्रश्न करत असतात. तर आता इथे सगळेजण आपापल्या पद्धतीने आपापलं मत मांडत असतात. आपण कसं शोधायचं, काय करायचं. तितक्यात वॉचमॅनला बोलवलं जातं. वॉचमॅन, तू कुठे होतास जेव्हा हे सगळं घडलं? तुझं CCTV फुटेजच्या रूमच्या बाहेर राहणं महत्त्वाचं होतं ना, तर तू कुठे गेलेला? तर तो म्हणतो, मी वॉशरूममध्ये गेलो, मला तेवढ्या वेळात आली होती, तर मला माहीत नाही त्याच्यानंतर काय झाले. त्याने तर त्याचं अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र इथे अर्जुन इतका संतापला आहे त्याची कॉलर धरून, सांग खरं काय आहे? तुला त्या माणसाने पैसे दिले का? तुला काय केलं आहे? तुला धमकवलं आहे का तू त्याच्या बाजूने आहेस? असं म्हणत तिथे जोरजोरात आरडाओरडा तो सुरू करतो. त्याला थांबवण्याचा प्रयत्न इथे आपली सायली करत असते. ती म्हणत असते की दरवेळेला असं टोक गाठणं महत्त्वाचं असतं का? शांत व्हा. पण तिलाच गरगरलेवाने होऊ लागतं. तिची बिघडलेली तब्येत पाहून तिला डॉक्टर खुर्चीत बसवतात आणि तिची BP नॉर्मल नाही आहे, तर ती थोडीशी वाढली आहे हे डॉक्टरांच्या लक्षात येतं. तर डॉक्टर म्हणतात यांना आरामाची गरज आहे. आता इन्स्पेक्टर सावंत पण म्हणू लागतात की अर्जुन सर, तुम्ही यांना घेऊन घरी जा आणि जे काही शोधायचं ते मी स्वतः इथे उभं राहून स्वतः बघेल आणि माझा एक कॉन्स्टेबल मी कंटिन्यू आत्ता मधुकर पाटलांच्या कॅबिनच्या बाहेर उभंच करतो आहे. असं सांगितल्यानंतर इथे अर्जुन आणि सायलीला धीर आला आहे आणि अर्जुन मग तिला म्हणू लागतो की मी तुला घरी सोडतो. आपले सावंत सर जे काही अपडेट असतील ते आपल्याला पुरवतीलच, आता काळजी करायचं कारण नाही, असं म्हणून मग तो तिला घेऊन जात असतो. तर इथे काही गरज वाटल्यास मला फोन करा असंही सावंतांना अर्जुन सांगतो. पुढील भागात आपल्याला हेही पाहायला मिळेल की नेहमीप्रमाणे आपलं बाळ आहे ना, आपला स्मित हा फार रडत असतो. कल्पनाला फार त्याची काळजी वाटत असते. काही केलं तो राहीन असं झालं आहे. तर प्रताप म्हणू लागतात की काय झालं आहे बाळाला, पोट वगैरे दुखतं का? अश्विन लगेच चेकअप करतो. तर तो म्हणतो नाही, पोट वगैरे तर काही नाही. तर मग काय नक्की झालं आहे, आपण डॉक्टरांना नेऊन दाखवायचं का? असं प्रताप म्हणू लागतो. तर इथे आपली कल्पना इतकी संतापते आणि ती म्हणते काहीच गरज नाही डॉक्टरकडे नेण्याची. लहान बाळाला त्याच्या आईची आठवण येते. साधं सिंपल आहे. तितक्यात धावत पळत अस्मिता घरी येते. बाळाचा आवाज ऐकून घरात घुसते. पटकन बाळाला घेते. सॉरी म्हणत त्याला जोजवू लागते, शांत करू लागते. तर कल्पना इतकी संतापते की ती म्हणते आधी त्याला रूममध्ये घेऊन जा आणि दूध पाज आणि मगच तो शांत होईल. आत्ता तुझं वागणं मला खरंच पटत नाही आहे. मला फार चीड येते बरं का तुझी. आत्ताच्या आत्ता त्याला खोलीत घेऊन जा. दरवेळेला तुझ्यामुळेच हे बाळ रडत असतं. काही गरज नसताना घराबाहेर जायची पडायची गरज आहे. आत्ता खरं तर तुझी गरज आहे ह्या बाळाला. अस्मिता मग सॉरी म्हणते आणि तिच्या खोलीत जाते. हा सगळा जो प्रकार चालला आहे तो हा आपल्या कल्पना आणि प्रतापला पटतच नाही. ह्याविषयी आता अस्मिताशी बोलायलाच लागेल. तिचं ना सतत काहीतरी चाललेलं आहे. तर अश्विन म्हणतो नक्की काय झालं आहे? तर ती सांगू लागते काय काय घडतं आहे. ती सारखी घराबाहेर जाते. बहुतेक तिला जॉब करायचं आहे बाळाला सोडून. आता आपल्याला हे पाहायला मिळेल की अर्जुन हा सायलीला सोडवायला घरी जात असताना त्यांच्या दोघांमध्ये बोलणं होतं. खरं तर ते शोध लावण्याचा प्रयत्न करत आहे की ही कोण व्यक्ती असू शकते जी मधु भाऊंवरच्या जीवावर उठू शकते. मग हे पत्तर आत्ताच सुटून आला आहे, तो करू शकतो का असा अंदाजे बांधले जाते. तर प्रिया आता जेलमध्ये आहे, तिच्याकडनं हे शक्यच नाही. मग उरलं कोण? आता ह्या प्रश्नाचं उत्तर अर्जुन आणि सायलीला सोबतच सापडतं. सचिनाने साक्षी करू शकते का असा आता अंदाज बांधत त्या दोघांनीच हे सगळं केलेलं असेल आणि सचिनला खरं तर बदलाच घ्यायचा आहे. त्याला काही करून सुभेदारांना दुखवायचं आहे, त्याने केलेलं असू शकतं असा अंदाज बांधून आता ते दोघं सचिनच्या मागावर लागणार. इकडे मात्र अर्जुन फार संतापलेला असतो. जर सचिनने हे केलेलं असेल तर मी त्याला अजिबात सोडणार नाही. त्या साक्षीलाही सोडायचं नाही, आपण शोधायचं. ती फरार झालेली आहे ना. तरी ती इतक्यात प्रतिमा आत्याचा फोन येतो सायलीला. खूप वेळ झाला आहे, जेवण करायचं आहे, तू अजून घरी आली नाही. तर ती म्हणते हो आलेच, घराजवळ पोचतच आले. मग इथे सायली म्हणू लागते की मला तुम्ही सोडा आणि तुम्हीही घरी जा, आराम करा. आत्ता रात्रीचं काही कुणाचं टेन्शन घेऊ नका. मधुभाऊंजवळ तिथे हवालदार आहेतच.
आता इथे अश्विन अर्जुन आलेला नाही म्हणून विचारत असतो, तर कल्पना म्हणू लागते की ते येत आहे, मधुभाऊंची तब्येत जरा बिघडली होती म्हणून तिथे थांबले, थोड्याच वेळात तो पोचेले. पण आता इथे अस्मिताची चांगलीच खबर बातमी घ्यायचं कल्पना काम करते. आता ती ते चिडते आणि म्हणते की सतत तू घराबाहेर असते, तुझ्या बाळाला ह्या परिस्थितीत ते तुझी गरज आहे, तो खूप लहान आहे तुझ्यासाठी, त्याची महत्त्वाची प्रेझेंटी आहे, तर तू त्याच्याजवळ राहायला हवं. तर ती म्हणते की मला माहिती आहे ते खूप गरजेचं आहे, पण माझी पण गरज होती बाहेर जाणं, माझ्या मैत्रिणीसाठीच गेली होती, तिची तब्येत बरी नाही. पण अश्विनही म्हणतो की खरं सांगू का ताई, 2-4 महिने तरी तुझं बाळाजवळ राहणं फार महत्त्वाचं आहे. ॲटलिस्ट तुला जर त्याच्यासोबत राहायचं नसेल, त्याला न्यायचं, त्याला घेऊन जायचं मग सोबत, पण तो तुझ्यासोबतच राहायला हवा. आता तर कल्पना इतकी चिडली, जर तुझ्यामुळे जर हे बाळ रडलं, आई विना रडतंय म्हटलं तर मला तर अजिबातच खपणार नाही. आईच्या प्रेमासाठी आसुसलेलं असतं लहान बाळ, त्याला सगळ्यात महत्त्वाची आई असते जवळ, ती पाहिजे असते. तर तू आता कुठे जर गेली ना, तुझ्या बाळाचं सगळं गुंडाळून त्याच्यासोबत घेऊन जायचं, मी नाही सांभाळणार घरी, असं कल्पनाने खडसवूनच सांगितलेले. बरं, आता ती म्हणते हो मम्मा मी कुठे जाणारच नाही. झालं, आला तिला इंटरव्ह्यूचा कॉल, तिला आता सिलेक्ट केलेला आहे, तिला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, नोकरी तिची जवळजवळ पक्कीच होणार आहे. पण आता ह्या विषयावरती बोलायचं कसं, आत्ताच प्रॉमिस केलं आहे घराबाहेर जायचं नाही, आणि आता ह्यातनं मार्ग अस्मिता काढणार काय, स्वतःला संकटात अडकवून घेते की काय, हे आपल्याला पुढील भागातच पाहायला मिळणार. आणि आता बघता बघता आपला अर्जुन घरी आला आहे आणि तो म्हणतो की मी फ्रेश होऊन लगेचच जेवायला येतो. मग तो फ्रेश होण्यासाठी खोलीत जातो. आता तो इकडे आपली सायली पण फारच टेन्शनमध्ये बरं का, तिला पण सतत ना ह्याच गोष्टीचं टेन्शन आहे की माझा आवाज होता का तो, ती मधुभाऊंनी सांगणं तर राहूनच गेलं, मधुभाऊंशी बोलणं तर राहूनच गेलं, ह्या सगळ्या गोष्टीचं ती अजूनही बर्डन घेते, अजून त्याच गोष्टीचा विचार करते. तिला ती गोष्ट जाणून घ्यायची की जी लहानपणीची अंगाई आहे, शुभंकरुती आहे, ती तिनेच गायलेली आहे, तिनेच म्हटलेली आहे. पण आता हे कन्फर्म करणार कोण, ह्या गोष्टीचा पुरावा फक्त मधुभाऊ आहे आणि मधुभाऊच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार. पण त्यांची पण आता अशी अवस्था झालेली आहे. तर इथे ती रडू लागते, तर घरातले सगळेजण तिला विचारू लागतात की तू सतत काळजी दे, तुला काळजी कशाची आहे, मधुभाऊंचीच ना, मधुभाऊंची तब्येत एकदम ठीक राहील, ठणठणीत राहील, तू काळजी नको करू, तुझ्यासाठी आता खरं तर तुझी तब्येत महत्त्वाची. पण ती हमसून रडू लागते आणि तिचं ते रडणं पाहून ना आपली सुमन म्हणू लागते, ताई तुम्हाला आठवतं का आपली लहानशी तन्वी होती ना, ती पण अशीच टेन्शनमध्ये आली की रडायची नाही, तिला जेवण करावं असं वाटायचं नाही, आणि तिचं जे वागणं होतं ना ते आत्ता मला सेम आपल्या सायलीमध्ये दिसत आहे. हे ऐकल्यानंतर इथे प्रतिमाही म्हणते हो खरंच गं, तेव्हा ती कशाचं टेन्शन घेतलं की जेवायचीच नाही. आता इथे आपल्याला पाहायला मिळेल रविराज संतापतो आणि रविराज म्हणू लागतो की तुम्हाला किती वेळ सांगितलं आहे तन्वीचं नाव घ्यायचं नाही आपल्या घरामध्ये. आता इथे तन्वीचं नावच घ्यायचं नाही म्हटल्यावर सुमन म्हणू लागते की तुम्ही इतके कोरडे कशी काय पडलात भाऊजी, तुम्हाला नाही आठवण येत का तन्वीची. तर ते म्हणू लागतात मला तन्वीची आठवण येते किंवा नाही येत हे महत्त्वाचं नाही, आपण सतत तिच्या विचारात राहिलो, तिची वाट पाहायची आशा आपण ठेवत राहिलो तर आपलं आयुष्य खूप खडतर होऊन जाईल. आता आपल्याला ती गोष्ट विसरायलाच हवी, सतत तिची वाट पाहणं आपल्याला शक्य नाही आता. तर इथे रविराज दुखावलं जातं हे पाहिल्यानंतर लगेचच प्रतिमाही म्हणते की नको विषय काढायला, जाऊ दे हा विषयच बंद करूया. आता हे सगळं पाहिल्यानंतर सायली पण म्हणू लागते की मला जेवणाची अजिबातच इच्छा नाही, तर प्लीज मी जाऊन झोपून घेऊ का, आणि रात्री जर भूक लागली तर मी थंड दूध पिऊन घेईल. आता हे पाहिल्यानंतर एवढी जबरदस्ती नको करायला आपण सायलीवरती, असं सुमनही म्हणते आणि प्रतिमा आत्याही म्हणते बरं आता तू जा आणि आराम कर, फार थकल्यासारखं होतं आहे ना. तर प्रतिमा ही आता तिला झोपायला जाय सांगते. सुमनही म्हणते जर काही वाटलं तर मला सांग, मी तुझ्यासाठी येईलच, असं म्हटल्यानंतर तीही आता गेलेली असते झोपायला. अर्जुन जेवणाच्या टेबलवर येतो आणि बायको मला जेवायला वाढ असे हाक मारू लागतो. त्याची ते हाक ऐकून सगळेजण त्याच्याकडे पाहू लागतात आणि अश्विन त्याला चिडवू लागतो, तुला तुझी बायको माझ्यात दिसते का. अस्मिता म्हणते नाही नाही नाही, माझाच चेहरा बदललेला दिसत असेल, तुला माझ्यामध्ये सायली दिसते का. हे सगळेजण त्याला चिडवू लागतात आणि तो म्हणू लागतो अरे बापरे सॉरी, मला खरं तर तिची इतकी सवय झाली आहे ना, मला असं वाटलं की ती इथेच आहे, कधी तिच्याशिवाय राहिलो नाही ना. सगळेजण हसू लागतात. प्रातप्त म्हणू लागतो तू तर असं करतोय जणू काय तुझ्या बायकोशिवाय तुझं दुसरं जगच नाही, तुला दुसरं कोणी काही दिसतच नाही. तर इथे तो म्हणू लागतो हो ना, मला तिची खूप आठवण येते. तितक्यात ना बेल असते. तर सगळेजण विचारतात आता ही बेल कसली. मग लगेच प्रताप म्हणतात की ही झोपायची बेल आहे बायकोची. मग आता बायको झोपली असेल का रे तुझी, असा प्रश्न अस्मिताही विचारते. सगळेजण त्याला चिडवतात. तर इथे तो म्हणू लागतो की मी ना एक काम करतो, तिला विचारतो फोन करून तू झोपलीस का. हां,
तिची वेळ झाली ना झोपायची, वेळेत झालं पाहिजे सगळं. तर अश्विन म्हणतो, अरे वा, तू खूप हुशार आहे रे. झोपलेल्या व्यक्तीला उठवून विचारायचं तू झोपलीस का, म्हणजे झोप मोडण्यासारखंच झालं नाही. मला काय तुझं हे वागणं पटन हा दादा. तर तो म्हणतो, हो रे, हे पण बरोबर आहे. मग आता काय करू. मग म्हणतो, जाऊ दे, मी सिनियरलाच फोन करतो, तो तर सांगेल मला काय करते ती. मग इथे लगेचच कॉल येतो आपल्या सिनियर म्हणजे रविराजला. रविराज म्हणू लागतात, बोला साहेब ज्युनियर, काय म्हणताय. तर तो म्हणू लागतो की आत्ता तुमचे जेवण झाले का. तर तुम्ही म्हणतात, नाही जस्ट जेवणच करतोय. तर इथे मग अर्जुन काळजीपोटी म्हणतो, जेवण करताय, इथे तर बायकोची झोपायची वेळ पण झाली आहे. मग तो हसू लागतो आणि म्हणू लागतो, अरे तुझ्या बायकोला प्रतिमाने आधीच जेवायला दिलं आणि ती झोपायलाही गेलेली आहे, एव्हाना झोपली पण असेल. असं म्हटल्यानंतर, ओके सॉरी हा, मी त्रास दिला, असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो. मग जेवायला स्वतःला वाढवून घेतो. पुन्हा त्याला वाटू लागतं की ती खोटं तर बोलली नसेल ना त्या दोघंजणं माझ्याशी. आता ती शहानिशा करण्यासाठी कुणाला फोन करावा हाही विचार तो करतोय. इथे मात्र सगळेजण गमतीशीररित्या अर्जुनची इतकी जास्त काळजीची जी हे स्वर आहे ना, हे पाहिल्यानंतर हसू लागतात आणि खरंच असा नवरा जगात कुणालाही नसेल असा विचार करू लागतात. आता इथे शहानिशा करायला तो काकूंना फोन करतो. कसं काकू खरं बोलतील, जर सायलीने त्यांना सांगितलं असेल खोटं खोटं हा म्हणायला तर. आता ते करण्यासाठी तो पुन्हा एकदा फोन करून सुमन काकूला विचारू लागतो की सुमन काकू, खरंच सायली झोपली आहे का. तर ती म्हणते, असं का विचारतोय, तुला इतक्यात भाऊजींनी सांगितलं ना ती झोपली आहे. पण तो म्हणतो, नाही, ती नाही इथे असताना पण कधी कधी माझ्याशी खोटं बोलते की मी झोपले आणि झोपत तर काही नाही, म्हणून मी विचारतोय. आता इथे सुमन हसू लागते आणि म्हणू लागते, एक काम करू का, मी तुला फोटो काढून टाकू का तिचा. मी इतक्यात तिच्या खोलीतनंच बाहेर आले, ती गाढ झोपलेली, मी तिला पाहिलं पण आहे. मग इथे अर्जुन म्हणतो, नको नको फोटो वगैरे काही नको. मात्र इकडे सगळेजण हसू लागतात आणि एवढी फजिती झालेली आहे अर्जुनची, तरी पण अर्जुनला काही वाटत नाही. इतकं बायकोची काळजी घेणारा असा काय म्हणतो, इतका प्रियकर नवरा भेटला आहे म्हटल्यावर त्याची कोणी पण थट्टा मस्करी करणारच. थोडक्यात काय तर आपल्या भाषेत बैलच. बरं, आता इथे कल्पना पण इतकी संतापतेनं ती म्हणू लागते की आता गप गुमान जेव बरं का, तुझं जरा आत्ती होते तुझंवालं, आणि हा जो स्वभाव आहे तुझा थोडासा बदलच तू आता. ओके मॉम, असं म्हणत जेवण करतो आणि तोही झोपायला जातो. पण आपली बायको खरंच झोपली असेल का हा विचार पण पुन्हा त्याच्या मनात येतो. तर आता हा मूर्खपणा बंद करायला हवा असं म्हणत झोपण्याचा प्रयत्न तो करू लागतो. आता डोळे बंद केलं तरी त्याला तीच दिसते. तिचे ते प्रत्येक क्षण तिच्यासोबत घालवलेले, तिच्यासोबत असताना किती आनंदी असतो आपण, ह्या सगळ्या गोष्टी इथे अर्जुनला आठवत असतात. आणि तिच्या आठवणीमध्ये तो आता गुंग झालेला असतो. तिची आठवण त्याला सतत येत असते. 1-2 तास का होईना भेटली होती तरी त्याला अजूनही असं वाटतं की त्यासोबतच असावी. कसं असतं नवरा बायकोचं नातं, एकमेकांशी एवढंच घट्ट असावं खरं तर माझ्या हिशोबी तरी. पण काही वेळेला तसं होत नाही, तर त्यातनं भलतंच काहीतरी होतं. पण हे रोमॅन्टिक कपल यांच्यातलं समजदारपणा हे सगळं पाहिल्यानंतर प्रत्येक जोडीदार असाच हवा, एकमेकांशी समजून घेणारा, एकमेकांच्या प्रेमात वेडा तर नाही पण प्रेम करणारा, काळजी करणारा. चला आता इथे आपला हा रोमिओना निघाला आहे रात्रीच्या वेळेला बायकोला भेटायला. रविराजच्या घरी जाऊन बायकोला भेटावं, जे काम कधीच केलेलं नाही ते सगळे दिवाने मस्ताने कार्यक्रम आता अर्जुन करताना आपल्याला पाहायला मिळणार. एवढ्या रात्री तो सायलीला बघायला जाणार. बघता सायली सकाळी मन रमत नाही म्हणून काहीतरी करावा विचार करते. तर प्रतिमा तिला काही गोष्टी दाखवू लागते, काही फोटोग्राफ दाखवते, काही पेंटिंग्स दाखवते ज्या तन्वीने लहानपणी घरातून जाण्याआधी केल्या होत्या. एक चित्र असतं जे फक्त आदल्या दिवशीच तिने बनवलेलं होतं, त्याच्या दुसऱ्या दिवशी ती हरवलेली. तर आता ते चित्र पाहिल्यानंतर निरखून तर सायली पाहून म्हणू लागते की हे चित्र तर असं सेम मी मधुभाऊंच्या इथे आश्रमात पण काढलं आहे. म्हणजे याचा अर्थ तरी काय, मीच तर तन्वी नाही ना, ती सतत दिसणारी लहानशी मुलगी, ते सगळे फोटो ते सगळे माझेच याचा अर्थ. हे आता सायलीला कन्फर्म झालं आहे की तन्वी दुसरी तिसरी कोणी नसून ती स्वतःच आहे. आता सचिन जाऊन पोचला आहे इथे प्रियाला भेटायला, प्रियाकडनं मदत मागायला. सुभेदारांना चांगला धडा शिकवायचा आहे त्याला. प्रिया आणि तो आता एका टीम वर्क करणार. तर इथे आपल्या प्रियाने एक अशी धमाकेदार न्यूज त्याला दिली आहे, ज्याने ना हे सुभेदार फॅमिलीचे तुकडे नक्कीच होणार, स्फोट होणार अगदी. तर ती न्यूज काय आहे, ती न्यूज अशी आहे की प्रिया अश्विनच्या बाळाची आई होणार. ही बातमी जेव्हा सुभेदारांना घरी कळणार त्याच्यानंतर सुभेदार
नक्कीच धावत पळत प्रियाकडे येणार. खरं तर घरावर एवढी मोठी संकट येणार आहे, त्या संकटांना सायली, अर्जुन कसे मात करणार किंवा कसे सामोरे जाणार हे सगळं काय पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.